संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। आजच्या या सुनावणीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी आज होतीये। या सुनावणीकडे आज सर्वांचं लक्ष असेल। बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हजर राहणार आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी होती आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर राहणार असल्याची माहिती आहे। नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो 9 डिसेंबर रोजी करण्यात आला। त्यानंतर अनेक आंदोलन झाली, मोर्चे झाली। याच्यामध्ये जे आरोपी आहेत हे अटक करण्यात आले आंदोलनानंतर। त्यामध्ये जो एक आरोपी आहे जो सराईत गुन्हेगार कृष्णा आंधळे तो अजूनही सापडत नाही। त्यामुळे एसआयटी असेल, सीआयडी असेल यांच्या पुढे मोठं आव्हान निर्माण झालं। मात्र या सर्व घडामोडी घडत असतानाच कृष्णा आंधळे का सापडत नाही असा देखील प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला गेला। मात्र यासाठी 25 फेब्रुवारी रोजी जे धनंजय देशमुख आहेत, संतोष देशमुख यांचे भाऊ आणि गावकरी, मसाजोगचे गावकरी या सर्वांनी मिळून अन्नत्याग आंदोलन केलं आणि 26 फेब्रुवारी रोजी नामांकित जे वकील आहेत उज्ज्वल निकम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। 12 मार्च रोजी याची जी सुनावणी आहे, पहिली सुनावणी केज न्यायालयामध्ये पार पडली आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही जी सुनावणी आहे ती बीड न्यायालयात घ्यावी अशी मागणी एसआयटी आणि सीआयडीने केली होती आणि त्याच अनुषंगाने याची जी सुनावणी आहे ती आज नामांकित वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये आज बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे। आणि नेमकं या सुनावणी दरम्यान काय होतं आणि पुढची तारीख पडते का, नेमकं याच्यामध्ये जो फरार कृष्णा आंधळे जो आहे तो नेमका कुठे आहे, कसा आहे, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी तपास केला जाईल असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि एकूणच परिस्थिती जर बघितली तर संतोष देशमुख खून प्रकरणाला 3 महिने उलटून गेले तरी हा आरोपी सापडत नाही। त्यामुळे मात्र या ठिकाणी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की 3 महिने या हत्या प्रकरणाला आता उलटलेले आहेत। आता ही सुनावणी होतीये। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी घेण्याची मागणी करण्यात येत होती। आज ही सुनावणी पार पडते। पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त असेल न्यायालयाबाहेर? नक्कीच या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे ते या ठिकाणी असणार आहे। कारण नामांकित वकील जे आहेत 10 ते 10:30 वाजता न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।